हॅलो, नमस्कार. रिकमेंडेड MCQ क्लर्क मेन्स 2015 आलेला प्रश्न आहे हा. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणले प्रश्नात, एका वर्षाची 16.23% दराने चक्रवाढ व्याज 1270 रुपये, तर त्याच रक्कमेचे तेवढ्याच वर्षासाठी त्याच दराने सरळ व्याज किती? प्रश्न आला लक्षात? आता जर फ्रॅक्शनवर कमांड असेल, पर्सेंटेज टॉपिक नीट केला असेल, तर 16.2/3 इज इक्वल टू टक्के इज इक्वल टू माणूस काय लिहिणार, पटकन 1/6 लिहिणार. याचाच अर्थ एका वर्षाला 6 रुपयावरती 1 व्याज लागतं. असे 3 वर्षासाठी व्याज लागलेलं आहे. ते चक्रवाढ व्याज. ते किती झालं चक्रवाढ व्याज? मुद्दल नाही दिली किंवा अमाऊंट नाही दिली, टोटल रास नाही, फक्त चक्रवाढ व्याज दिले, ते 1270 आहे. आणि तेवढ्याच रकमेचं त्याच दराने तेवढ्याच वर्षासाठी आपल्याला विचारले सरळ व्याज. आता हे 1270 चक्रवाढ व्याज आहे, तर सरळ व्याज तेवढ्याच टक्के दराने तेवढ्याच वर्षासाठी किती लागणार? चक्रवाढ व्याजापेक्षा कमी लागणार का जास्त? साहजिकच सरळ व्याज कमी लागणार. मग 1270 पेक्षा कमीवाले ऑप्शन कोणते आहेत? दुसरा आणि चौथा, हे दोन गेले, पहिला आणि तिसरा. कारण सरळ व्याज कमी बसणार आहे त्याच टक्क्याने तेवढ्याच वर्षासाठी. ओके. दुसरी गोष्ट, आपण फ्रॅक्शन काढलाय 1/6. हे दिसता क्षणी आपल्याला पर्सेंटवरती कमांड असल्यामुळे आला 1/6. मग ह्या दोन ऑप्शन पैकी कोणत्या ऑप्शनला 6 ने भाग जातोय? कारण इंटिजर आहे दोन्ही पण, ते काही फ्रॅक्शन नाही. कारण जे व्याज होणार आहे ते 6 नंतर 6च्या वरती त्या पटीतच होत जाणार आहे ना. मग 10 आणि 6ला 6 ने भाग दिला, 6 1 6, खाली उरले 4, 6 1 42, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 0. या ऑप्शनला दुसरा परफेक्ट भाग जातोय. 10 10 ला जातोय 6 ने, 6 1 6, खाली उरले 4, 6 6 36, खाली उरले 5, 6 7 42, 6 8 48, खाली उरले 2, नाही जात. म्हणजे पर्याय नंबर 2 हे आन्सर. लिहायला काय अडचण नाही, कमी वेळ असेल तर. जास्त वेळ असेल तर हे दोन ऑप्शन पैकी काढून आपण कसं काढणार? आता 6 वरती व्याज दर किती होणार? 1 होणार आहे. 6 वरती 1 हे पहिल्या वर्षी झालं. अमाऊंट समजा आपण मांडली x हे अमाऊंट आहे. पहिल्या वर्षी 6 वरती 1 झालं, म्हणजे 6ची गोष्ट किती झाली? 7 झाली. चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षीची अमाऊंट झाली. आता दुसऱ्या वर्षी याच्यावरती परत 6चे 7 झाले, तर ह्या पहिल्या वर्षी अखेर भेटणाऱ्या अमाऊंटचे किती असं. आणि तिसऱ्या वर्षी परत ही जी दुसऱ्या वर्षी अखेर जी भेटले ना अमाऊंट, याच्यावरती काढायचे. मग परत 6चे 7 झाले, तर ह्या दुसऱ्या वर्षी अखेर भेटलेल्या अमाऊंटचे किती, आणि ही टोटल अमाऊंट तिसऱ्या वर्षी भेटली आपल्याला. ती अमाऊंट मधून आपली जी मुद्दल होती, मुद्दल किती मानली आपण? x, ही x, ती वजा केली, तर आपल्याला चक्रवाढ व्याज, प्युअर चक्रवाढ व्याज भेटणार. ते किती? 1270 रुपये. 1270. इथपर्यंत क्लिअर? मग हे सोडवलं, 7 7 49, 49 गुणिले 7 343 क्यूबचा दररोज 20 मिनिटाची डेली प्रॅक्टिस कामाला आली. 6 6 36 36 216, परत इथं पण प्रॅक्टिस कामाला आली. हे गुणिले x वजा x इज इक्वल टू 1270. इथपर्यंत ओके. आता छेद आपण समान केला, 216 पूर्ण याचा छेद केला, तर ह्या एक्सला छेद आधी 1 होता, आता तो किती झाला? 216 झाल्यामुळं एक्सला 216 ने गुणावं लागला. मग ह्या एक्सच्या जागी किती आले? 216 x. इथपर्यंत क्लिअर? हे 216 आता भागाकाराला, पूर्ण भागाकाराला, पूर्ण छेदाला, ते इकडे गेले, गुणाकाराला गेले, गुणिले 216, आणि हे 300 गेले 216 इथून. आता इकडे किती उरले? 343 x वजा 216 x. 343 x वजा 216 x किती राहिले? 3तून 6 जात नाही, 3 13, 13तून 6 गेले 7, 3तून 1 गेले 2, 3तून 1 गेले, 3तून 2 गेले 1, म्हणजे 127 x राहिले. याच्या जागी किती आलं? तर 127 x, ते टाकलं आपण, 127 x. 127 x. आता 127 हा गुणाकाराला इकडे गेला, भागाकाराला गेला, 127 इकडे आला, इथून गेला. आता हा भागाकार सोडवला, 127 1 127, हा 1 0 तसाच. किती आले? 10 गुणिले 216, म्हणजे 216 वरती 1 0. ही आपली मेन अमाऊंट झाली. एक्स आपण काय म्हणली होती? प्रिन्सिपल अमाऊंट. ती किती झाली? प्रिन्सिपल आपलं किती झालं? प्रिन्सिपल किती झालं? 2160. आता याच्यावरती आपल्याला काय काढायचे? सरळ व्याज काढायचे. किती टक्केदाराने? तेवढ्याच टक्केदाराने तेवढ्याच वर्षासाठी. आता 6ची गोष्ट किती होती? 1 व्याज लागतं एका वर्षासाठी. सरळ व्याजात काय होतं? तेवढंच व्याज दुसऱ्या वर्षी लागणार, तेवढंच तिसऱ्या वर्षी लागणार, म्हणजे दुसऱ्या वर्षी परत अजून 1 लागणार, आणि तिसऱ्या वर्षी अजून 1 लागणार. 3 वर्ष अखेर 1 1 1 रुपया 6 रुपयावर लागले, म्हणजे 6 रुपयावर टोटल व्याज किती लागलं? 3 रुपये. आपल्याला सरळ व्याज विचारले, म्हणजे 6 वरती 3 व्याज लागलं, म्हणजे निम्म लागलं. तर आपले अमाऊंट किती? त्याचे निम्म व्याज लागणार. अमाऊंट 2160 म्हणली, तर त्याचे निम्म किती? भागिले 2 केलं, बे 1 बे 0 0,
करून घेतलं 6 82 16 आणि हा 0 तसंच 1080 पर्याय नंबर 2. सोडवलं तर येतं, पण सोडवायची गरज होती का परीक्षेत? नव्हती गरज. 2 ऑप्शन आधीच एलिमिनेट होत होते. उरलेल्या 2 ऑप्शन मध्ये फ्रॅक्शन माहिती आपल्याला 16.2/3 म्हणजे 1/6%. झालं 6 ने भाग देणारा ऑप्शन हा. हे मित्रांनी विचारलेला एक प्रश्न होता, त्याचे सोल्युशन दिलेले. 10 सेकंदाचाच प्रश्न होता, पण ठीक आहे, ही प्रोसेस डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला उपयोगी येईलच. आपली नक्की जॉईन करा TCS स्मार्ट दृष्टिकोन बॅच. त्या ठिकाणी TCSच्या अतिशय चांगल्या पद्धतीचे शाब्दिक उदाहरणे अशा क्वालिटीचेच चांगले. ओके, पाहिल्याबद्दल थँक्स.